उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळी वाळवणातील स्पेशल म्हणजे आलूचे पापड, आलूचे कुरकुरीत पापड आज आपण बनवणार आहोत। हे पापड खायला खूपच चविष्ट लागतात आणि चटपटीत आणि कुरकुरीत होतात। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे आलू घेतलेली आहे 1 किलो, बघू शकता 1 किलोपेक्षा थोडी जास्त आहेत हे आलू। आणि हे आलू मी उकडून घेतलेली आहे आणि उकडल्यानंतर सोल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हे आलू किसून घ्यायचे आहेत, म्हणजे बारीक करून घ्यायचे आहेत। तर मी किसणीने बारीक करून घेत आहे। जर तुमच्याकडे पुरण चालणी असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही हे आलू छान असे बारीक करून घेऊ शकता। फक्त या आलूमध्ये म्हणजे असं कडक भाग म्हणजे गडे नाही राहिले पाहिजे आलूचे। आलू पूर्णपणे छान असं बारीक झालं पाहिजे, या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी या किसणीने छान असं बारीक करून घेत आहे, बघू शकता खूप छान असं बारीक होते किसणीने सुद्धा। तर पूर्ण आलू छान असे बारीक करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये काही साहित्य टाकून घेऊया। तर त्यामध्ये मी घेतलेली आहे कोथिंबीर, लाल मिरची आणि त्याचबरोबर जिरा। लाल मिरची मी मिरची कटरमध्ये छान अशी बारीक करून घेतलेली होती। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला थोडी चटपटीत पाहिजे असतील तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता। मी आमचूर पावडर टाकणार होती परंतु माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकलेली नाही। आणि बघू शकता आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याचे छोटे गोळे तयार करायचे आहेत। तर मी तुम्हाला एक पापड बनवून दाखवते। तर बघू शकता या साईजचा मी हा छोटासा एक गोळा तयार करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता मी ते घेतलेली आहे कोरपाट, त्यावर एक पॉलिथिन ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर हा जो गोळा आहे तो आपल्याला पॉलिथिनवर ठेवायचा आहे। पॉलिथिनला काहीच लावायचं नाही, तेल पाणी काहीच लावू नका, नाहीतर पापड बिघडू शकतात। तर आणि त्यावरतून बघा या प्रकारे असं प्लेटने प्रेस करून घ्यायचं आहे। म्हणजे पॉलिथिन टाकायचे, आलूचा जो गोळा तयार केलेला आहे तो टाकायचा आहे, त्यावरून पुन्हा पॉलिथिन हे करायची आणि त्यानंतर प्लेटने प्रेस करायचा आहे। तर हा पापड तयार होऊन जाते। तर बघू शकता या प्रकारे हा पापड तयार झालेला आहे। आता मी हातावर काढून घेत आहे, अगदी अलगद हाताने म्हणजे हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे, नाहीतर तुटू शकते। तर बघू शकता या प्रकारे हा पापड तयार झालेला आहे। आता आपण या पापडाला वाळवायला घालूया आणि याच प्रकारे आता आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत। काही वेळानंतर बघू शकता सर्व पापड बनवून झालेले आहेत बघा। 1 किलो आलूचे मला साधारणतः 1 तास लागलेला आहे हे एवढे पापड बनवण्यासाठी, कारण मी एकटीच बनवलेली आहे, त्यामुळे वेळ तर थोडा लागतेच आणि खायला सुद्धा चविष्ट लागतात, त्यामुळे थोडी मेहनत घ्यायला काही हरकत नाही। तर काही वेळानंतर म्हणजे 3-4 तासानंतर बघू शकता हे एका बाजूने सुकल्यासारखे झालेले आहेत। आता आपण यांना पलटवून घेऊया। तर याच प्रकारे सर्व पापड हे छान असे पलटवून घ्यायचे आहेत बघा, अगदी हलक्या हाताने काढायचे आहे। आता सर्व पापड पलटवून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला यांना वाळू द्यायचं आहे। तर जास्त कडक नसेल तर एका दिवसात वाळून जातात, नाही तर 2 दिवस वाळवावे लागतात। तर मी हे पापड 2 दिवस वाळवून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि छान असे कडक हे पापड तयार झालेले आहेत। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता, तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पापड टाकून घ्यायचं आहे। आणि अगदी जास्त तेल गरम करू नका, म्हणजे अगदी कडक तेल जर गरम कराल तर हा पापड जळून जाणार। तर मीडियम तेलामध्येच पापड छान फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघू शकता सर्व पापड म्हणजे जेवढे मला फ्राय करायचे होते तेवढे फ्राय करून घेतलेली आहे। आता यातला एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते आणि बघू शकता किती छान असा कुरकुरीत झालेला आहे बघा। बघायला जेवढं सुंदर दिसतंय तेवढंच खायला पण चविष्ट लागते आणि छान असं कुरकुरीत झालेलं आहे। तर खूपच छान आणि खूप सोप्या पद्धतीने हे पापड बनवून तयार होतात। तर एकदा तरी या प्रकारे हे आलूचे पापड नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।